नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी शर्मिला. माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान जावो ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आपल्या घरामधलं घड्याळ जे आहे ते योग्य दिशेलाच लावलं गेलं पाहिजे आणि बंद पडलेलं घड्याळसुद्धा आपल्या घरात ठेवू नये. जर घड्याळ बंद पडलं असेल आणि ते वर्षानुवर्ष आपल्या घरामध्ये असेल तर त्याचे काय वाईट परिणाम होतात हे सोबतच चुकीच्या दिशेला लावलं गेलं असेल तर त्याचे कुठले वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागतात, ही अत्यंत महत्त्वाची माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. चुकूनसुद्धा घड्याळ आपल्याला चुकीचं आणि अयोग्य दिशेला लावायचं नाही. हे पाहायला गेलं तर अगदी छोटीशी गोष्ट आहे आणि याचे परिणाम जे आहेत पॉझिटिव्ह निगेटिव्ह ते आपल्या आयुष्यावरती होत असतात. घड्याळ हा आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक आहे. आपल्या मोबाईलमध्ये घड्याळ असतं मान्य आहे, पण तरी पण प्रत्येकाच्या घरामध्ये आपण घड्याळ बघतोच. प्रत्येक रूममध्ये आपण घड्याळ भिंतीला लावतो. त्यामुळे काय होतं की या ज्या गोष्टी काही आहेत त्याचा सकारात्मक नकारात्मक कुठे ना कुठे काहीतरी परिणाम आपल्या आयुष्यावर होत असतो. जसं काय बघा, मागचं वर्ष संपलं, 1 जानेवारीच्या आसपास व्हिडिओ शेअर केले होते की कॅलेंडरसुद्धा योग्य दिशेलाच लावले पाहिजे. तर बघा, मागच्या वर्षीसुद्धा हा व्हिडिओ मी शेअर केलेलाच होता. कॅलेंडरसुद्धा आपल्या जीवनावरती परिणाम करत असतात. आपलं जे आयुष्य आहे ते एक एक दिवस आपण पुढे जात असतो, तर ह्या गोष्टी आपल्याला योग्य दिशेला लावायच्या असतात. त्यानंतर बघा, दुसरी गोष्ट म्हणजे आपण मनगटावरती घड्याळ घालतो, यानंतर मोबाईलमध्ये घड्याळ असतं, तरी पण भिंतीवरचं घड्याळ हे महत्त्वाचं आहे आणि त्याची योग्य दिशा असणं महत्त्वाचं आहे. तुमच्या ऑफिसमध्ये किंवा तुमच्या घरामध्ये तुम्हाला हे रूल फॉलो करायचे आहेत. नियमानेच घड्याळ लावायचं. सगळ्यात पहिलं म्हणजे बंद पडलेलं घड्याळ तुम्ही घरात ऑफिसमध्ये ठेवू नका. त्याचे सेल संपलेले आहेत तर ताबडतोब सेल टाकून सुरू करा. किंवा बघा, वापरायचं नसेल ते घड्याळ वर्षानुवर्ष तसंच पडलं आहे तर असं अजिबात करू नका. त्यावरती आपल्या जीवनाचा एक एक क्षण अवलंबून असतो. आपल्या जीवनाचे एक एक क्षण आपण घड्याळाच्या काट्याप्रमाणे पुढे पुढे सरकत असतो. आज आपण या क्षणाला पुढच्या क्षणाला आहे की नाही हे आपल्याला माहीत नाही. तर अशा वेळी चुकीच्या गोष्टी झाल्या तर आपल्या वरती त्याचा परिणाम होतो. म्हणून बंद पडलेलं घड्याळ तुम्हाला वापरायचं नाही. तुम्ही कोणाला तरी देऊन टाका आणि अगदी खराब झालं असेल तर भंगारमध्ये टाका. पण बंद पडलेलं घड्याळ तुमच्या ऑफिसच्या ठिकाणी, दुकानाच्या ठिकाणी, घरात ठेवायचं नाही. कारण बघा, काळ सतत फिरत असतो आणि चालतं जे आहे घड्याळ तर ती त्याच्याकडे पाहणाऱ्याचं नशीबसुद्धा घड्याळाप्रमाणे फिरत असतं. म्हणून ताबडतोब घड्याळ दुरुस्त करा. त्यानंतर बघा, आपण अनेकदा बघतो की लोकांचं जुन्या घड्याळाबद्दल अटॅचमेंट असते. ते जे घड्याळे आहेत ते जुन्या आठवणींशी जोडलं गेलेलं असतं, म्हणून त्यांना ते काढून टाकावंसं वाटत नाही. पण ज्यांना जीवनामध्ये सतत प्रगती हवी आहे त्यांनी घड्याळामध्ये जे बंद पडलेलं घड्याळ आहे ते घरात ठेवायचं नाही. यामुळे आपली प्रगती थांबत असते. दुसरी गोष्ट म्हणजे घराच्या, दुकानाच्या, शॉपच्या दक्षिण दिशेला तुम्हाला घड्याळ लावायचं नाही. मृत्यूची देवता जी आहे त्यांची दिशा यमराजांची आपण ती मानतो, म्हणून दक्षिणेकडे भिंतीवरती घड्याळ लावू नये. कारण बघा, आपण जेव्हा घड्याळात बघतो तेव्हा आपलं तोंड दक्षिण दिशेला होतं. कारण दक्षिण दिशेला घड्याळ लावल्यामुळे सतत लक्ष दक्षिण दिशेकडे जाते आणि यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा जी आहे ती वाढायला लागते. म्हणून दक्षिण दिशेला घड्याळ, कॅलेंडर कधीही लावायचं नाही. दक्षिण दिशेला घड्याळ ठेवल्यामुळे आपल्या जीवनावर वाईट परिणाम होतात, प्रसंग येत असतात, वाईट घटना आपल्या घरात घडायला लागतात. याशिवाय आणि ते आपल्याला कळत नाही. आपल्या घरातील लोकांचे आरोग्य जे आहे ते सतत आजारपणं वगैरे सुरू व्हायला लागतात. म्हणून दक्षिण भिंतीवरती तुम्हाला घड्याळ लावायचं नाही. कोणतीही घराची असो, दुकानाची असो, ऑफिसची असो. आणि घड्याळ जे आहे ते मुख्य दरवाजाच्या वरती तुम्हाला अजिबात लावायचं नाही. म्हणजे आपला जो मुख्य दरवाजा आहे तिथून आपण ये जा करतो तर तिथे ते लावायचं नाही.
बघा, घड्याळ दाराच्या वरती ठेवल्यामुळे नकारात्मक परिणाम निर्माण होतो आणि आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. घरातल्या सदस्यांमध्ये ताणतणाव वाढायला लागतो. घरातलं वातावरण चांगलं होत नाही आणि सतत भांडणाचा कलह राहिल्यामुळे प्रगती होत नाही. घरात निगेटिव्हिटी जास्त मोठ्या प्रमाणावर निर्माण होते. घरात जास्त प्रमाणावर लोकांना थांबायला ते आवडत नाही. ते सारखे घरातून बाहेर जातात. एकमेकांबद्दल प्रेमाची भावना राहत नाही. म्हणून दरवाजाच्या वरती तुम्हाला घड्याळ लावायचं नाही. यामुळे आर्थिक संकटांचा देखील सामना करावा लागतो. आता बघा, भिंतीवरचं जे घड्याळ असतं किंवा घड्याळ लावण्याची योग्य दिशा कोणती? पूर्व दिशा जी आहे तर ही दिशा अतिशय योग्य आणि शुभ मानली जाते. पूर्वेकडून बघा सूर्य उगवत असतो. उत्तर दिशा ही धनाची दिशा असते. त्यामुळे तुमच्या घरामध्ये, ऑफिसमध्ये पूर्वेला किंवा उत्तरेला भिंतीवर घड्याळ लावलं पाहिजे. या दिशांना घड्याळ लावल्यामुळे सकारात्मक ऊर्जा घरामध्ये पसरते. घरामध्ये, बिझनेसच्या ठिकाणी तुम्हाला सुख, समृद्धी, भरभराटी जी आहे ती यायला लागते. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा, योग्य आणि अयोग्य दिशा मी तुम्हाला दोन्ही सांगितले आहेत. यानंतर पुढची गोष्ट म्हणजे बऱ्याच लोकांना सवय असते की घड्याळाचा टायमिंग पुढे पाठी करून ठेवत असतात. 10 मिनटं पुढे किंवा 10 मिनटं पाठी अशा पद्धतीने. तर असं शक्यतो करू नये. घड्याळाचे काटे हे काही मिनिटांनी मागे फिरवले तर त्याच्या तुमच्या आयुष्यावर फरक पडत असतो. बघा, शक्यतो टाईम जो आहे तो स्टँडर्ड टाईम आहे त्याचनुसार ठेवला पाहिजे. आपण लवकर निघायचं म्हणून काय करतो, वेळेवर जायचं म्हणून 10 मिनटं पुढं ठेवतो. पण आपल्या मनाला माहिती आहे की 10 मिनटं पुढे, हे सगळं आपल्या मनाचे खेळ असतात. म्हणून घड्याळाची वेळ नेहमी बरोबर असली पाहिजे. वेळ मागे पुढे करायची नाही. योग्य वेळेमध्ये आपण जगायला शिकलो आणि आपणच जर 10 मिनटं पुढं केलं तर आपल्याला माहिती आहे की ते 10 मिनटं पुढे आणि त्याची आपल्याला फारशी काही मदत होईल असं मला वाटत नाही. म्हणून घड्याळाचा टाईम जो आहे तो योग्यच असला पाहिजे. घड्याळाचा रंग याबद्दलसुद्धा आपण विचार केला पाहिजे. डार्क निळा, डार्क काळा, त्यानंतर बघा नारंगी असं या रंगाचं घड्याळ शक्यतो वापरू नये. कारण बघा, लाईट कलर असले ना की नेहमी तेच वापरले पाहिजे. त्यामधून येणारी जी म्हणजे ऊर्जा असते किंवा त्याच्याकडे आपण बघितलं की आपल्याला शांत वाटतं. आता बघा, इतके बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे घड्याळ आलेले आहेत. म्हणजे बाजारामध्ये बघा, वेगवेगळ्या प्राण्यांचे आकार, त्याच्यानंतर फॅशन म्हणून काय वेगवेगळं असे असतात चित्र, इंटिरियर वगैरे असतं. बघा, हाऊस म्हणून आपण हे करतो, पण खूप विचित्र असं घड्याळ तुम्ही घेऊ नका. त्याच्याकडे बघितलं की आपल्याला विचित्र वाटेल. सिंहाचं तोंड असतं, त्याच्यामध्ये घड्याळ असतं. आता बघा, सिंहाचं तोंड जे आहे आपण त्याच्याकडे सारखं बघतो, ते तुम्हाला योग्य वाटतं का? तुम्ही फॅन्सी घ्या. अगदी विचित्र त्याच्याकडे बघितलं की काहीतरी निगेटिव्हिटी दर्शवतं असं नको. कारण आपण घड्याळाच्या टाईमकडे बघतो तर ते निगेटिव्ह ठरत असतं. त्यामुळे घड्याळ व्यवस्थित बघून घ्या. रंग वगैरे लाईट असे घ्या. आणि त्याचबरोबर बघा, आपण जिथे झोपतो तर झोपण्याच्या अगदी वरती डोक्याच्या घड्याळ नको. कारण यामुळे डोकेदुखीचे आजार वाढायला लागतात. हे त्यामागचं कारण आहे. जर बघा, या काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत, नियम आहेत, ते आपण पाळले पाहिजेत. आणि घड्याळ प्रत्येकाच्या घरामध्ये असतं म्हणून हे नियम जाणून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. घरातील छोट्या छोट्या गोष्टींचा आपल्या आयुष्यावरती वाईट परिणाम होत असतो आणि नेहमी आपल्याला चांगलंच पाहिजे असतं. म्हणून या छोट्या छोट्या गोष्टींची माहिती मी तुम्हाला दिली. त्या नियमांचं पालन तुम्ही नक्की करा. बघा, ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती घड्याळाबद्दल मला तुमच्यापर्यंत पोचवायची होती. माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. बाय.